सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी शुभांगी। आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। राज्यात कोरोना आणि फ्लूचे दुतर्फा रुग्ण आढळत आहेत। काल राज्यात 437 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। तसेच कोरोनामुळे उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला असून दरम्यान नगर जिल्ह्यात मागील 8 दिवसात कोरोनाचे नवे 75 रुग्ण समोर आले असून सक्रिय रुग्णांची संख्या 45 आहे। दुसरीकडे राज्यात काल 242 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत। यामुळे आतापर्यंत 79,51,600 रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत। नगर जिल्ह्यातील 3,180 आशा सेविका आणि 172 गट प्रवर्तकाचा केंद्र सरकारच्या हिश्श्यातील 6 कोटींचे अनुदान नोव्हेंबर-डिसेंबर पासून आतापर्यंत थकीत आहे। अनुदान थकीत असल्याने जिल्ह्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांची आर्थिक कुचंबना होत असून थकीत मानधनासाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तक आता थेट दिल्लीत धडक मोर्चा काढणार आहेत। नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अंतर्गत 3,180 आशा सेविका आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 172 गट प्रवर्तक कार्यरत आहेत। या सर्वांना केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित हिश्श्यातून कामावर आधारित दाम देण्यात येते। आशा सेविका या आरोग्याशी संबंधित 72 प्रकारच्या सेवा देतात। यात गरोदर स्त्रियांचे बाळंतपण, विविध लसीकरणे ते कुष्ठरोग निर्मूलन पर्यंतची जबाबदारी आशा सेविकांवर सोपवण्यात आलेली आहे। तरुणीला पळून आणल्याच्या संशयावरून येथील एका युवकास बेदम मारहाण झाल्याची घटना काल दुपारी तालुक्यातील खांजापूर परिसरात घडली। या घटनेत हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या युवकास मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली। रुग्णालयासमोर नागरिकांचा जमाव एकत्र आल्याने शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। मारहाण करणाऱ्या विरुद्ध त्वरित कारवाई करावी अशी मागणी जमावाने केली। घटनेचे गांभीर्य समजताच पोलीस मोठ्या संख्येने रुग्णालयासमोर आले। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण गोदावरी नदी पात्रातून चोरीची वाळू वाहतूक करणारा टेम्पो श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण शिवारात पोलिसांनी पकडला आहे। यावेळी टेम्पो व 3 ब्रास वाळूसह 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून भामाठाण शिवारातील गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन करून ती टेम्पोत टाकून चोरून घेऊन जात असताना पोलिसांनी या टेम्पोत अडवले। या टेम्पोत 3 ब्रास वाळू वाहतूक केली जात होती। पोलिसांनी या टेम्पो वाल्याकडून टेम्पो आणि वाळूसह 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नेवासा तालुक्यात सन 2022 मध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे सर्वात मोठे नुकसान झाले। महसूल व कृषी विभागाच्या अहवालानुसार तालुक्यातील 70,000 शेतकऱ्यांच्या 51,165 हेक्टर शेतीचे पिके उद्ध्वस्त झाल्याचे निष्पन्न झाले। इतक्या मोठ्या प्रमाणात तालुक्यात पिकांचे नुकसान होऊन देखील तालुक्यात 8 पैकी फक्त 3 मंडळांना शासकीय भरपाईने अनुदान देण्यात आल्याचे दिसून येत आहे। नेवासा बुद्रुक मध्ये येणाऱ्या गावांचे नुकसान होऊन देखील या अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या मंडळातील शेतकरी करीत आहेत। श्रीरामपूर शहराजवळ असणाऱ्या शिरसगाव हद्दीतील एस कॉर्नर येथे राहणाऱ्या सुवर्ण रामदास सोळसे यांच्या राहत्या घरात कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील 15,000 रुपये किमतीची सोन्याची साखळी व काही रोकड चोरून नेली। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सुवर्ण रामदास सोळसे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बातमी कलम 454-380 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। वसुधा पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यासाठी मार्गदर्शन ठरेल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। मुंबईतील विधिमंडळ दालनात आयोजित ऑनलाईन घटनाप्रसंगी ते बोलत होते। राज्य शासनाच्या महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने वसुधा प्रकल्प अर्थात भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गोशाळा व इतर
समाज उपयोगी उपक्रमाचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा पशुसंवर्धन मंत्री श्री विखे पाटील आणि महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोंढा यांच्या शुभ हस्ते झाला। यावेळी राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते। राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकींबरोबरच श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या 30 एप्रिल रोजी होणार आहे। तसा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 27 मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। परंतु सदरचा निवडणूक कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे। श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील सोसायटी, ग्रामपंचायत, हमाल, मापाडी आणि व्यापार मतदारसंघाच्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रदीप आसने यांनी याबाबत श्रीरामपूर पंचायत समिती कार्यालयातून तालुक्यातील प्रशासन असलेल्या ग्रामपंचायतीची माहिती घेऊन सदर निवडणूक कार्यक्रम हा बेकायदेशीर असल्याची तक्रार प्राधिकरणाकडे केली आहे। कर्जबाजाराला कंटाळून तालुक्यातील खुर्देठण येथील युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी घडली। शरद अमृत डुचे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील खुर्देठण येथील शेतकरी शरद अमृत डुचे यांच्यावर सहकारी सेवा सोसायटीचे 1.5 ते 2 लाखाचे कर्ज होते। ते फेडण्यासाठी न जमल्याने त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक ज्ञानेश्वर भागवंत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले। मृतदेहाचे जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। शरद यांच्या पश्चात आई, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे। काही महिन्यांपूर्वी त्यांची पत्नीचे निधन झाले होते। तर कर्जाच्या ओझ्यात शरद यांनी ही जीवन संपवल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।